सकाळी 10 वाजता मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची आंतरवलीमध्ये भेट घेतली आणि त्यांना आपलं निवेदन पण दिलं. म्हणलं मराठा समाजाला तुम्ही न्याय देण्याचा केलेला प्रयत्न अगदी अतुलनीय आहे. मराठा समाजातील आर्थिक शोषित पीडित अडचणीत सापडलेल्या मराठा बांधवांना न्याय मिळवून दिला. तसाच महाराष्ट्रातील 1,34,000 बेरोजगार प्रशिक्षणार्थी आज प्रशिक्षण घेऊन पुन्हा बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या या महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणींना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा शब्द तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ मामा आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि नामदार मंगल प्रभातजी लोढा यांनी दिलं होतं. आज त्यांनी तो शब्द फिरवलेला आहे. जेव्हा मताची झाली कडकी तेव्हा कुठलीही बहीण झाली लाडकी आणि पुन्हा बहीण लाडकी झाली त्यासोबतच लाडका भाऊ पण झाला आणि निवडणुकीमध्ये मताची गोळाबेरीज करून मतं लाटली गेली. आता मात्र लाडकी बहीण दोडकी झाली. लाडका भाऊ सावत्र झाला. अशा परिस्थितीत दादा तुम्ही पण जरा थोडस या प्रश्नावर आवाज उठवा. 10ही दिशातून आवाज घुमला पाहिजे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, नैऋत्य, ईशान्य, वायव्य, आग्नेय, ऊर्ध्व आणि अर्ध्व 10 दिशातून आवाज आला पाहिजे की माझ्या महाराष्ट्रातला बेरोजगारी मुक्त झाली पाहिजे. माझा महाराष्ट्र बेरोजगार मुक्त झाला पाहिजे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासोबतच 1,34,000 प्रशिक्षणार्थ्याला कायमस्वरूपी नियमित रोजगार भेटला पाहिजे. त्यांना मी सांगितलं मजुराला रोजगार हमी योजना आहे दादा, पण 5-5 पदव्या घेऊन डोक्यावर फिरणारी माझी तरुण तरुणी यांच्यासाठी कुठलीच हमी नाही. पण त्यांच्यासाठी हमी देणारं काहीतरी निर्णय राज्य सरकारने घ्यावा लागेल. पण त्यावेळेस आम्ही येण्याच्या अगोदर अंबडचे आमदार नारायणराव कुचे पाटील हे येऊन गेले होते आणि या 1,34,000चा प्रश्न जेव्हा आम्ही त्यांच्या समोर मांडला तेव्हा त्यांनी नारायणराव कुचे आमदारांना बोलवा परत बोलवा. ते फार पुढे गेले होते. मग फोनवर त्यांचं आमचं बोलणं झालं. त्यांच्या पीएनी फोन लावला. त्यांनी सांगितलं, त्यांनी सगळं समजून घेतलं. त्यांना सगळं माहितीच होतं आणि त्यांनी सांगितलं की आपण या प्रशिक्षणार्थ्याला मुदतवाढ द्यायला लावू. आम्ही म्हणलं मुदतवाढीचा आमचा डिमांडच नाही. मुदतवाढ म्हणजे प्रशिक्षण. 6 महिन्याचं प्रशिक्षण झालंय, पुन्हा 5 महिन्याचं प्रशिक्षण वाढ मिळाली. आता 11 महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय. आता पुढे आम्हाला प्रशिक्षण नको. कायमस्वरूपी नियमित रोजगार पाहिजे. याकरिता एक नवा अध्यादेश काढण्यासाठीचा निर्णय करण्याकरता त्यांना सर्व आमदारांनी विनंती करा. अशा प्रकारची विनंती मी नारायणराव कुचे पाटलांना केली. त्यांनी 100% मी मंगळवारी आपले मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मी आग्रह करतो आणि 100% मी हा प्रश्न मार्गी लावतो असा शब्द दिलाय. कारण जरांगे पाटील साहेबांचा अंतरवाली अंकुशनगर एरिया जो आहे तो तिथेच गेवराईच्या बाजूला अंबड मतदारसंघ आहे.
त्या अंबड मतदारसंघावर जरांगे पाटलांचा प्रभाव आहे. त्यांना त्यांचं ऐकावंच लागेल. त्याच्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावंच लागेल. आणि आपण एक-एक पायरी पुढे सरकतोय.